Hello everyone, welcome back to my channel Learn English Binglish Marathitun. Let's listen to one more story today. The story is from the same 1000 English Stories app developed by Sai Tutorials team. I am really thankful to them for allowing me to record and share the story on my channel. This story is under Moral Stories. Today's story is The Ant and the Dove. One hot day, an ant was searching for some water. After walking around for some time, she came to a spring. To reach the spring, she had to climb up a blade of grass. While making her way up, she slipped and fell into the water. She could have drowned if a dove up a nearby tree had not seen her. Seeing that the ant was in trouble, the dove quickly plucked a leaf and dropped it into the water near the struggling ant. The ant moved towards the leaf and climbed up onto it. Soon the leaf drifted to dry ground and the ant jumped out. She was safe at last. Just at that time, a hunter nearby was about to throw his net over the dove, hoping to trap it. Guessing what he was about to do, the ant quickly bit him on the heel. Feeling the pain, the hunter dropped his net. The dove was quick to fly away to safety. One good turn begets another. तर आता आपण त्याचा प्रत्येक वाक्याचा आपण आता अर्थ पाहू. The ant and the dove. मुंगी आणि कबूतर. ANT ant म्हणजे मुंगी आणि DOVE dove म्हणजे कबूतर. One hot day an ant was searching for some water. म्हणजे एका गरमीच्या दिवशी एक मुंगी पाणी शोधत होती. HOT hot म्हणजे गरम. To search 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 म्हणजे शोधणे. त्याचा past tense SEARCHED असा होता आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे past participle सुद्धा searchedच होतं. Search, searched, searched. After walking around for some time, she came to a spring. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून झाल्यावर ती एका झऱ्यापाशी आली. After 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 म्हणजे नंतर. त्याचा ऑपोजिट before 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 म्हणजे आधी. To walk म्हणजे चालणे WALK. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप WALKED walked असं होतं म्हणजे walk, walked, walked. Around 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 म्हणजे भोवती किंवा आसपास. Came 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 हा to come COME येणे चा past tense म्हणजे दुसरं रूप आहे. त्याचं past participle किंवा तिसरं रूप come हेच होतं म्हणजे come, came, come. स्प्रिंग SPRING स्प्रिंग म्हणजे झरा. आपण मर्चंट अँड हिज डॉंकी ह्या गोष्टीमध्ये स्प्रिंगचा अर्थ वसंत ऋतू असा पाहिला होता. हे दोन्ही अर्थ होतात आणि ही दोन्ही नामे आहेत. टू रीच द स्प्रिंग शी हॅड टू क्लाइंब अप अ ब्लेड ऑफ ग्रास. म्हणजे झऱ्यापाशी पोचण्यासाठी तिला एका गवताच्या पात्यावर चढावं लागलं. तर टू रीच REACH रीच म्हणजे पोचणे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप reached 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 असं होतं. सो reached. इथे लक्षात घ्या RICH रिच म्हणजे श्रीमंत. सो रिच आणि रिच हा उच्चारामधला फरक लक्षात ठेवायचा. हॅड टू हा हॅव टू HAD स्पेस TO आणि HAVE स्पेस TO म्हणजे हॅड टू हा हॅव टू चा पास्ट टेन्स आहे म्हणजेच करावंच लागेल अशा अर्थी होतो. याचा वापर आपण एखादी गोष्ट जेव्हा आपल्यासाठी बंधनकारक किंवा दुसरा काहीही पर्याय नसतो तेव्हा वापरतो. उदाहरणार्थ परीक्षेत पास होण्यासाठी मला अभ्यास करावाच लागेल. सो आय हॅव टू स्टडी टू पास दी एक्झाम. टू क्लाइंब CLIMB क्लाइंब म्हणजे चढणे. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप क्लाइम्ड CLIMBED क्लाइम्ड असं होतं. सो क्लाइंब, क्लाइम्ड, क्लाइम्ड. अप UP अप म्हणजे वर. त्याचं ऑपोजिट डाऊन DOWN डाऊन म्हणजे खाली.
BLADE ब्लेड म्हणजे पातं, गवताचं पातं, त्याला BLADE ब्लेड म्हणतो. ग्रास GRASS ग्रास म्हणजे गवत. सो ग्रास ब्लेड म्हणजे गवताचं पातं आणि नुसतं ब्लेड BLADE ब्लेड म्हणजे पातं. While making her way up, she slipped and fell into the water. म्हणजे वरती चढता चढता ती घसरली आणि पाण्यात पडली. सो व्हाईल WHILE व्हाईलचा अर्थ काहीतरी करताना. वर्ब मेक वन्स वे म्हणजे टू मूव्ह फॉरवर्ड, usually toward a destination or goal physically or conceptually. म्हणजे make one's way MAKE space ONE' space WAY म्हणजे आपल्या उद्देशाकडे शारीरिक किंवा काल्पनिक मार्गाने पुढे जाणे. वे WAY वे म्हणजे मार्ग किंवा रस्ता. स्लिप्ड SLIPPED स्लिप्ड हे टू स्लिप SLIP स्लिपचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. पुन्हा इथे उच्चाराकडे लक्ष द्या. SLIP स्लिप आणि SLEEP स्लीप. सो SLEEP स्लीप म्हणजे झोपणे होतं. फेल FELL फेल हे टू फॉल FALL चं दुसरं रूप आहे आणि त्याचं तिसरं रूप फॉलन असं होतं. सो फॉल फेल फॉलन FALLEN फॉलन. सो आणि टू फेल FAIL फेल म्हणजे नापास होणे. हे फेल हे त्याचं सेकंड आणि थर्ड रूप आहे. पण पुन्हा उच्चारामध्ये लक्ष द्या. FAIL फेल आणि FELL फेल म्हणजे हे फॉलचं सेकंड पास्ट टेन्स आहे. इंटू INTO हे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे ज्याचा अर्थ कशाच्या तरी आत असा होतो. She could have drowned if a dove up a nearby tree had not seen her. म्हणजे जर जवळच्या झाडावर बसलेल्या कबुतराने तिला पाहिलं नसतं तर ती पाण्यात बुडून मेलीच असती. सो could 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 हा CAN कॅनचा पास्ट टेन्स आहे. drowned 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 हे to drown DROWN म्हणजे पाण्यात बुडून मरण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. IF म्हणजे जर. नियरबाय NEARBY नियरबाय म्हणजे जवळपास. ट्री TREE ट्री म्हणजे झाड. तसंच प्लांट PLANT प्लांट म्हणजे रोपटं. BUSH बुश और श्रब SHRUB श्रब म्हणजे झुडूप. आणि क्रीपर CREEPER क्रीपर म्हणजे वेल. सो झाडं आणि वनस्पतीच्या रिलेटेड हे सगळे शब्द आहेत. ट्री, प्लांट, बुश और श्रब आणि क्रीपर. Seeing that the ant was in trouble, the dove quickly plucked a leaf and dropped it into the water near the struggling ant. म्हणजे त्या मुंगीला संकटात पडलेली पाहून कबुतराने पटकन एक पान तोडलं आणि त्यात धडपडणाऱ्या मुंगीपाशी पाण्यात टाकलं. सीइंग SEEING सीइंग म्हणजे पाहून. हे टू सी SEEC म्हणजे पाहणे. त्याचा पास्ट टेन्स सॉ SAW सॉ आणि पास्ट पार्टिसिपल सीन SEEN सीन. सो सी सॉ सीन हे त्याची 3 रूपं होतात. दॅट THAT दॅट म्हणजे त्या. वॉज WAS वॉज म्हणजे होता किंवा होती. आणि हे टू बीचा पास्ट टेन्स आहे आणि त्याचं बेसिकली आपण टू बी हे क्रियापद जेव्हा वापरू तेव्हा आपल्याला कळेल. तर इज आणि ॲम हे त्याचा प्रेझेंट टेन्स असतो आणि वॉज आणि वेअर हा त्याचा पास्ट टेन्स असतो. ट्रबल TROUBLE ट्रबल म्हणजे अडचण किंवा संकट. क्विकली QUICKLY क्विकली म्हणजे जलद गतीने किंवा पटकन. प्लक्ड PLUCKED प्लक्ड हे टू प्लक PLUCK म्हणजे खुडणे किंवा उपटणे तोडणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. लीफ LEAF लीफ म्हणजे पान. त्याचं अनेक वचन लीव्ज LEAVES लीव्ज असं होतं. आपण अनेक वचन कशी बनवायची त्याचे जे काही पहिला लेसन ऐकला होता त्याच्यामध्ये हे कव्हर झालेलं आहे. ड्रॉप्ड DROPPED ड्रॉप्ड हे टू ड्रॉप DROP ड्रॉप म्हणजे पाडणे या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप आहे.
आणि नुसतं ड्रॉप DROP ड्रॉप हे नाम म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ थेंब असा होतो. स्ट्रगलिंग STRUGGLING स्ट्रगलिंग म्हणजे झटणारा किंवा झटणारी, संघर्ष करणारा किंवा संघर्ष करणारी. The ant moved towards the leaf and climbed up onto it म्हणजे ती मुंगी पानाजवळ आली आणि पानावर चढली. Moved 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 हे to move MOVE म्हणजे सरकण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. Towards 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 म्हणजे च्याकडे किंवा च्या दिशेने. onto ONTO म्हणजे च्यावर. it म्हणजे ते हे सर्वनाम आहे. Soon the leaf drifted to dry ground and the ant jumped out म्हणजे लवकरच ते पान सुक्या जमिनीपाशी पोचलं आणि त्या मुंगीने बाहेर उडी मारली. Soon म्हणजे लवकरच SOON soon लवकर. Drifted 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 हे to drift DRIFT म्हणजे वाहून जाण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. Dry 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 म्हणजे सुकं, त्याचं ऑपोजिट WET wet म्हणजे ओलं आणि WAIT wait म्हणजे थांब. सो वेट आणि वेट इथे पुन्हा उच्चारात फरक आहे. ग्राउंड GROUND ग्राउंड म्हणजे जमीन किंवा भूपृष्ठ. जम्प्ड JUMPED जम्प्ड हे टू जम्प JUMP म्हणजे उडी मारण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. शी वॉज सेफ ॲट लास्ट म्हणजे अखेरीस ती सुरक्षित होती. सेफ SAFE सेफ म्हणजे सुरक्षित. ॲट AT LAST ॲट लास्ट म्हणजे अखेरीस. जस्ट ॲट दॅट टाइम अ हंटर नियर बाय वॉज अबाउट टू थ्रो हिज नेट ओव्हर द डव होपिंग टू ट्रॅप इट म्हणजे त्याच वेळी तिथे जवळपास एक शिकारी होता. तो कबुतराला पकडण्यासाठी जाळं फेकणारच होता. जस्ट ॲट दॅट टाइम JUST AT THAT TIME म्हणजे त्याच वेळी. हंटर HUNTER हंटर म्हणजे शिकारी. वॉज अबाउट टू थ्रो WAS ABOUT आणि मग TO THROW म्हणजे फेकणारच होता असा होतो. ही फ्रेज बी अबाउट टू डू समथिंग म्हणजे काहीतरी करण्याच्या स्थितीत असणे अशासाठी वापरली जाते. आय वॉज अबाउट टू कॉल यू म्हणजे मी तुला फोन करणारच होतो किंवा करणारच होते. टू थ्रो THROW थ्रो म्हणजे फेकणे, त्याचा पास्ट टेन्स होतो THREW थ्रू आणि पास्ट पार्टिसिपल थ्रोन THROWN. सो थ्रो थ्रू थ्रोन. नेट NET नेट म्हणजे जाळे. होपिंग HOPING होपिंग म्हणजे आशेने. टू होप HOP टू होप म्हणजे आशा करणे हे क्रियापद आहे आणि त्याचा पास्ट टेन्स HOPED होप्ड आणि तिसरं रूप सुद्धा होप्डच होतं. आणि होप HOP होप म्हणजे आशा हे नाम म्हणून पण वापरलं जातं. तिथे आता पुन्हा HOPE च्या ऐवजी नुसतं HOP वापरलं असतं. HOP हॉप म्हणजे एका पायावर उडी मारणे. HOPE होप आणि HOP हॉप. सो त्याचा पास्ट टेन्स HOPPED हॉप्ड होतो आणि ING लावताना HOPPING होतं त्याचा. ओके. ट्रॅप TRAP ट्रॅप म्हणजे सापळ्यात पकडणे, त्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल ट्रॅप्ड TRAPPED असा होतं. गेसिंग व्हॉट ही वॉज अबाउट टू डू द अँट क्विकली बिट हिम ऑन द हील म्हणजे तो काय करायला जातोय ह्याचा अंदाज लावत त्या मुंगीने त्याच्या टाचेचा पटकन चावा घेतला. गेसिंग GUESSING गेसिंग म्हणजे अंदाज लावत. सो टू गेस GUESS गेस म्हणजे अंदाज लावणे हे क्रियापद आहे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप गेस्ट GUESSED गेस्ट असं होतं. GUESS गेस म्हणजे अंदाज हे नाम आहे आणि GUEST गेस्ट ट आला तिथे की तो गेस्ट म्हणजे पाहुणा. व्हॉट WHAT व्हॉट म्हणजे काय. BIT बिट हा टू बाईट BIT म्हणजे चावण्याचं दुसरं रूप आहे आणि त्याचं तिसरं रूप बिटन BITTEN असं होतं म्हणजे बाईट बिट बिटन. हिम
HIM हिम म्हणजे त्याला. हील HEEL हील म्हणजे टाच. तसंच जर HEAL हील म्हटलं म्हणजे जखम भरणे किंवा बरे करणे. आणि HILL हिल म्हणजे डोंगर. सो हील आणि हिल. सो इथे सुद्धा उच्चारात फरक आहे. फीलिंग द पेन द हंटर ड्रॉप्ड हिज नेट. वेदनेमुळे त्या शिकाऱ्याने त्याचं जाळं टाकून दिलं. फीलिंग FEELING फीलिंग म्हणजे जाणीव होत. सो टू फील FEEL फील म्हणजे जाणवणे हे क्रियापद आहे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप फेल्ट FELT असं होतं. सो फील फेल्ट आणि फिलिंग्स FEELINGS म्हणजे भावना फिलिंग्स. तसंच FILL फिल. सो मगाचं फील आणि हे फिल. सो FILL फिल म्हणजे भरणे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप फिल्ड FILLED फिल्ड असं होतं. पेन PAIN पेन म्हणजे वेदना आणि PEN पेन म्हणजे लेखणी. पुन्हा इथे उच्चारात फरक. PAIN पेन आणि PEN पेन. HIS HIS म्हणजे त्याचं. The dove was quick to fly away to safety. कबूतर पटकन सुरक्षित ठिकाणी उडून गेलं. To fly FLY फ्लाय म्हणजे उडणे. या क्रियापदाचं दुसरं रूप फ्लू FLEW आणि तिसरं रूप FLOWN फ्लोन असं होतं. म्हणजे फ्लाय फ्लू फ्लोन. आणि FLY फ्लाय म्हणजे माशी हे नाम आहे. One good turn begets another. म्हणजे एका चांगल्या गोष्टीतून दुसरी चांगलीच गोष्ट घडते. गुड GOOD गुड म्हणजे चांगलं आणि त्याचं ऑपोजिट BAD बॅड म्हणजे वाईट. TURN टर्न म्हणजे वळण, पण इथे वाक्याचं शब्दशः भाषांतर करायचं नाहीये. बिगेट्स BEGETS बिगेट्स म्हणजे परिवर्तित होणे किंवा एकातून दुसरं जन्माला येणे. अनदर ANOTHER अनदर म्हणजे दुसरं. Hope you liked this story and also learnt some new words. Always remember, do good and good will come to you. Continue studying and encourage others to do so. Thanks and bye.